नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। प्रवास, मजा आणि खास अनुभवांसाठी तुमचं आवडतं ठिकाण। जर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। शुभ सकाळ मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे कारण आपण चाललो आहोत गणपतीपुळे येथे। आमचा प्रवास सुरू होतो हेदवी या गावातून आणि रस्ता जितका सुंदर आहे तितकंच हे ठिकाण। आजूबाजूला हिरवळ आणि एकदम मस्त वातावरण। निसर्गरम्य वातावरणाची मजा घेत थोड्याच वेळात आम्ही तवसाळ येथे पोहोचलो। इथून पुढे जयगडसाठी फेरी बोटाने प्रवास करणार आहोत। चला तर मग। फेरी बोटमधून दिसणारे हे दृश्य एकदम सुंदर आहेत। थंड वारा, शांत पाणी आणि कोकण किनाऱ्याचे अप्रतिम दर्शन। फेरी बोट थांबताच आम्ही जयगडला उतरलो आहोत आणि पुन्हा प्रवास सुरू झाला आहे। गणपतीपुळे आता फार दूर नाही। गणपतीपुळे हे कोकण किनाऱ्यावरचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे। हे एक पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं। मंदिर दर्शनासाठी दररोज सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत खुले असते। मंदिरात प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही। मंदिरात दर दिवशी 3 वेळा आरती केली जाते। पहिली आरती ही सकाळी 5 ते 5:30 वाजता, दुसरी आरती ही दुपारी 12 ते 12:30 वाजता आणि तिसरी आरती ही सायंकाळी 7 ते 7:30 वाजेपर्यंत। दुपारच्या आरतीनंतर भाविकांसाठी खिचडी प्रसादाचा नियोजन केला जातो, जो की मंदिराच्या ट्रस्टकडून मोफत दिला जातो। 1 तासाचा प्रवास करून आम्ही आता शेवटी गणपतीपुळे येथे पोहोचलो आहोत। इथली हवा शांत आहे आणि मंदिराच्या जवळचं वातावरण एकदम भक्तिमय वाटते। इथे मंदिराच्या आत फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही, त्यामुळे आम्ही मंदिराच्या बाहेरूनच व्हिडिओ घेत आहोत। बोला गणपती बाप्पा मोरया। जर तुम्हाला आमचा हा प्रवास आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही गणपतीपुळेला गेला असाल तर तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा। पुढच्या प्रवासात भेटूया। तोपर्यंत भटकंती करत राहा आणि आनंदात राहा।